मित्रांनो नमस्कार. आज तोरखेडा गावात आलेलो आहे आणि आपले जे ईगल डिस्ट्रीब्युटर आहेत सुरेश पराडके सर, त्यांच्या शेतावरती मी आलेलो आहे आणि सरांनी या बिझनेसला सुरुवात केली. आपले ॲग्रोच्या प्रोडक्टने ज्या व्यवसायाला सुरुवात केली ती आणि चांगल्या पद्धतीचा 2 वर्षापासून उत्पन्न पण काढतायत आणि प्रोडक्टचा अनुभव पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे. तर आता त्यांनी चालूला आहे ना आपलं मक्याचं पीक लागवड केलेलं आहे आणि मक्यावरती पण त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे. तर सरांना जेव्हा भेटलो, सर म्हणे असं मला बेनिफिट वाटला. म्हटलं सर आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण आजचा जो हा व्हिडिओ आहे तो त्याच्या माध्यमातून माहिती पोहोचवू. तर सरांचा अनुभव काय आहे तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ. येस सर, सुरेश सर. सर नमस्कार. नमस्कार. सर मी आहे ना मक्यामध्ये भोसरं वापरलं आहे पेरताना. तर मला आहे ना भोसराचा चांगलापैकी रिझल्ट दिसत आहे. त्याच्या भोसराचं आहे ना मुळ्याची संख्या वाढलेली आहे. बरोबर. त्याचे मक्की पण बघू शकता तुम्ही किती क्वालिटीवर आहे. त्याचे कसं भोसराचे कारण काय आहे, मुळ्या जास्त वाढला तर उत्पन्न चांगलं येतो. बरोबर. ते ना उत्पन्न चांगला असतो. हे पण बघा, इकडे पण बघा, इकडे पण बघा, मुळ्याची संख्या वाढली जास्त. असं भोसराचे हे ताकद आहे मित्रांनो. जास्त जास्त शेतकरी वापरायला पाहिजे. उत्पन्नासाठीच करत आहे आपण, चांगलं यायला पाहिजे. भुवसर कसं दिलं तर सर? पेरताना दिलं सर. पेरताना दिलं तर. पेरताना दिलं. आणि आपले ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत इंडिया ॲग्रोचे, हां तुम्ही आतापर्यंत कसे म्हणजे काय काय वापरलंय? सर पहिले भोसरं वापरलं, त्याच्यानंतर 21 दिवसानंतर उगल्यानंतर 21 दिवसानंतर ओलिव्हचं स्प्रे केला. हां, ओलिव्हचं स्प्रे केलं. त्याच्यानंतर काहीच दिलेलं नाही अजून. बरोबर. सर हां. एवढं तर जे इतर जे शेतकऱ्यांचे क्षेत्र आहेत सर, हां, बरोबर, त्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये फरक काय आहे? भरपूर फरक आहे सर. इतर शेतकऱ्यांचे भरपूर बघितलं पण अशी क्वालिटी नाही आहे. बरोबर. असं आहे, याच्यामध्ये क्वालिटी पण चांगली आहे आणि उत्पन्न पण चांगलं दिसतंय. बरोबर. शेतकरी 100% वापरायला पाहिजे असं आहे. बरोबर. तर मित्रांनो बघा, चांगल्यातला चांगला रिझल्ट सर उत्पन्न पण काढताय, रिझल्ट चांगला आलेला आहे. इंडिया ॲग्रो प्रोडक्टचं एक फायदा आहे मित्रांनो, की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा बेनिफिट उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना मी तरी सांगेल की इंडिया ॲग्रो प्रोडक्ट प्रत्येकाने वापरायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे की नक्कीच त्या प्रोडक्ट वापरून आपलं स्वतःचं उत्पन्न पण वाढतं आहे आणि आपली जी हेल्थ पण चांगली राहते. तर एवढंच सांगेल. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, जय इंडिया ॲग्रो.